गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्री राम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचे स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याचा संसार आहे ना तो सुखाचा कधी होईल बरं? बघा, एका मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। मनास जना एक जीवी धरावे, जणी आपुलेही ततोवा करावे। रघुनायकावी न बोलो नको, सदा मानसी तो निज ध्यास राहो। बघा, जेव्हा मनुष्य आहे ना एक जीवानं एक मनानं भगवंताचं स्मरण करेल, लोकांमध्ये आपलं हित करेल आणि भगवंताशिवाय काही कधीच वाईट विचार करणार नाही, सदा मनात त्याचे ध्यान करेल ना, तेव्हा मनुष्याचा संसार सुखाचा होईल। पण मनुष्याचा संसार सुखाचा होण्यासाठी मनुष्य मात्र भगवंताकडे जात नाही, तो पैशाकडे ओढला जातो। मग त्याच्या जीवनामध्ये दुःख येणारच ना। म्हणून संसार सुखाचा करण्यासाठी दोघांनीही आपापल्या स्वभावामध्ये बदल करावे लागतात, म्हणजे तडजोडच करावी लागते ना। म्हणजे परमार्थ करणं हाच सुखाचा संसार आहे। समर्थांनी सांगितलेला आहे ना, संसार सुखाचा करायचा असतो तो कधीच होत नसतो। हा संसार आहे ना, हा संसार म्हणजे ही गाडीची दोन चाकं आहेत, कधी एक चाक पंक्चर होईल सांगता येत नाही, म्हणून तो पंक्चर काढणं हे सुद्धा आपल्यासाठी व्यवस्थित आहे। पण आपण मात्र त्याकडे लक्ष देऊ तेव्हा ना, म्हणून त्यासाठी दोन्ही बाजूनी प्रयत्न असावे लागतात। आजची ही तरुण पिढी आहे ना, अगदी लहानशा कारणावरून घटस्फोट घेते। स्वतंत्र व्यक्तिमत्व असणं गरजेचं आहे, मात्र संसार केवळ स्वार्थाने होत असतो का बरं? अजिबात नाही। जिथे स्वार्थ होत नसतो ना, तर त्यासाठी परमार्थ करणं आवश्यक आहे। दोघांनीही नातं जपण्यासाठी तडजोडी जर केल्या ना, तरच सुखाचा संसार होऊ शकतो। म्हणून जीवनाची नक्की गुरुकिल्ली काय आहे बरं? प्रपंच आणि परमार्थ हे जर एकमेकांच्या साथीनं केलं तर संसार सुखाचा होतो। या दोन्ही गोष्टी एकमेकांना बाधक पोषक आहेत असा सल्ला आहे ना। बघा, समर्थांनी सुद्धा आपल्याला दिला आहे, म्हणजे प्रपंच करताना प्रपंच होऊ शकत, परमार्थ करताना प्रपंच होऊ शकत नाही, हे चुकीचंच आहे ना। म्हणूनच सुखाचा संसार करायचा असेल तर परमार्थ समजून घ्यायला हवा। म्हणजे काय बरं? म्हणजे घरादाराचा त्याग करून देवाची भक्ती करण्यापेक्षा प्रपंचात राहून परमार्थ करण्यानं संसार अधिक सुखाचा होतो। जीवनातील रड डर संपुष्टात आणून संसारात आनंदाचा डौळ आणि दोर अनुभवणं म्हणजे योग्य परमार्थ असं सांगितलेलं आहे। तुम्ही जेव्हा दोन्ही बाजूंनी विचारपूर्वक संसाराची गाडी हाकता ना, तेव्हाच संसार सुखाचा होतो। म्हणजे संसार म्हटला ना की सतत काहीतरी अडचणी आल्या, त्रास आला आणि याला सर्व आपल्याला सामोरे जावं लागतं। मात्र प्रत्येक संकटामध्ये सामोरे जात त्यातून बाहेर यायचं असेल तर तृप्ती असणं, अर्थात एकमेकांबरोबर राहण्यामध्ये समाधान असणं हे सुखाच्या संसारासाठी योग्य ठरतं। म्हणजे समर्थांनी सांगितलंच आहे ना की तुम्ही जर आनंदित नसाल ना
एकमेकांसोबत तुमच्या जीवनामध्ये आनंद नसेल तर संसार सुखाचा कधीच होणार नाही. म्हणून अहंकार आपला नष्ट व्हायला हवा. म्हणून जीवनातील सूक्ष्म अहंकाराचा त्याग करणं अथवा नष्ट करणं संसारासाठी योग्य ठरतं. तुम्ही जेव्हा अहंकारी नसता तेव्हा सुखाचा संसार होऊ शकतो. अहंकार आणि गर्व असेल तर दोन व्यक्ती एकत्र राहू शकत नाही. सतत भांडणारा तो कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळं संसार सुखाचा करण्यासाठी अहंकाराचा त्याग करणं आहे ना अथवा अहंकार नष्ट करणं गरजेचं आहे. समर्थांनी सांगितलंच आहे ना, जयाचे संगे समाधान भंगे अहंता अकस्मात येऊनी लागे तये संगतीची जणी कोण गोडी जिये संगतीने मती राम सोडी. म्हणजे काय बरं? ज्याच्या संगतीनं समाधान भंगतं म्हणजे अहंकार अकस्मात येतो. त्या संगतीची लोकांमध्ये काय गोडी म्हणजे काय आवड असेल? ज्याच्या संगतीनं मती बुद्धी रामाला सोडते. म्हणून आपली संगत तपासायला हवी. जर आपली संगत अवगुणाशी असेल तर आपल्या जीवनात सुद्धा दुःख येणार. जर आपली संगत चांगल्याशी असेल ना तर आपल्या जीवनात सुद्धा आनंद निर्माण होणार. पण मनुष्य मात्र ते ओळखायला चुकतो. मनुष्य मात्र संगत कोणाशी करावी ना हेच त्याला आयुष्यभर कळत नाही. आणि चुकीच्या संगतीमुळं चांगला असून सुद्धा वाईटाच्या मार्गाला लागतो. बघा, एखाद्या व्यक्तीनं जर वाईट अशी संगत केली, बघा दारू पिणाऱ्या व्यक्तीशी संगत केली तर तो एक दिवस आहे ना त्याच्या पायातली चप्पल घालायला कमी पडणार नाही. म्हणजे तो सुद्धा त्या मार्गामध्ये जायला कमी पडणार नाही. म्हणून आपण आहे ना पारमार्थिक असणाऱ्या माणसाशी संगत करावी. त्याच्यामुळं आपल्या या जीवनामध्ये गोड क्षण निर्माण होतात. जर तुम्ही संतांचं ऐकलं नाही ना तर तुम्हाला जीवनामध्ये त्याचा खूप परतावा मिळणार आहे. आणि तो परतावा एवढा दुःखदायक असेल की तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही. म्हणजे ही संतवाणी आहे ना मनुष्याच्या जीवनामध्ये फुलंच पांघरत असते. पण आपण कधी संतांचं ऐकतो का बरं? कधीच नाही ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, आयुष्यात किती जरी दुःख आलं, किती जरी संकट आली तरी भगवंताचं नामस्मरण करणं सोडू नये. मनुष्य जेव्हा दुसऱ्याबरोबर तुलना करायला लागतो तेव्हा संसारामध्ये दुःखाचं वातावरण तयार होतं. म्हणून बघा, एका मोठ्या जंगलामध्ये एक चिमणी राहत होती आणि तिला उडत जाऊन वेगवेगळ्या फळांच्या झाडावर खूप बसायला आवडायचं. पण तिचं मन आहे ना नेहमी असमाधानी असायचं. तिला नेहमी वाटायचं की दुसऱ्या पक्ष्यांचं जीवन आहे ना, आयुष्य किती सुंदर आहे आणि माझं आयुष्य चांगलं नाही, कारण दुसरे पक्षी किती सुंदर दिसतात. एकदा ती मोराला भेटली आणि मोराचा सुंदर पिसारा पाहून त्याला म्हणाली, मोरा तू किती सुंदर आहेस बरं, माझं आयुष्य फार साधं आहे. बघा, तो मोर होता ना त्या चिमणीला हसून म्हणाला, तुझं आयुष्य खूप सुखकर आहे, मी सुंदर नक्कीच असेल, पण मला तुझ्यासारखं उडता येत नाही, तुझ्यासारखं उंच उंच उडता येत नाही. तेव्हा चिमणीला लगेच समजलं की आपण नेहमी आपल्या जीवनाची तुलना आहे ना इतरांच्या जीवनाशी करतो, पण आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींची दखल घेत नाही. म्हणजे याचं तात्पर्य काय आहे बरं? आपल्या आयुष्याचं सौंदर्य जर आपण ओळखलं ना तर समाधान तुमचंच आहे. पण आपण समाधान स्वतः हिरवून बसतो. मग आपल्याला आयुष्याची बघा आनंद घेता येईल का बरं? कधीच घेता येणार नाही ना. म्हणूनच जीवनामध्ये आपल्या किती जरी वाईट विचार आले, किती जरी वाईट प्रसंग आले तरी कधीच मनुष्याने हताश होऊ नका.
या मानवी जीवनामध्ये आहे ना, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा मानल्या जातात, पण त्याशिवाय एक अत्यंत महत्त्वाची गरज असते, ती सद्गुरू चरणांच्या आश्रयाची. ती आधी प्राप्त झाली ना की काहीही मिळवायची गरज वाटत नाही. तसेच या जीवनामध्ये काही खरं समाधान मिळत नाही, हेही तितकंच खरं आहे. आपण जीवनामध्ये बघा, पैसा कमवल्यानंतर आपल्या सर्व गरजा पूर्ण होतील असं वाटतं, आपण समाधानी होऊ असं वाटतं. पण आयुष्यभर हा जीव पैसा कमवत राहतो, पण खरं समाधान आहे ना, तो सर्व विसरून जातो. समाधान त्याला आयुष्यभर मिळत नाही. म्हणजे हा जीव आहे ना, हा सर्वस्वी असमर्थ आहे, परावलंबीच असतो ना. तो जीवन व्यवहाराचं ज्ञान हळूहळू अनेक व्यक्ती आणि अनुभव यातून गोळा करतो, आपली विचारसरणी बनवतो. खरं तर माणसाची निर्मिती आहे ना, शरीर मन आणि आत्मा असा बनतो ना. त्यापैकी शरीर आणि मन आहे हे कल्याण विज्ञानानं होतं, त्यानं संसार करावा. मात्र आत्म्याचं कल्याण होण्यास आहे ना, अध्यात्मच आवश्यक आहे. तेव्हा याचे मार्गदर्शन फक्त इथे समर्थ विचारांमध्येच मिळतं ना. म्हणजे परलोक साधून देणाऱ्याला सद्गुरू म्हणतात. जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो, त्याला सद्गुरूंकडे जाण्याचा रस्ता तो मोकळाच होतो ना. आणि हा मोकळा कधी होईल बरं? जेव्हा मीपणा बाहेर जाऊन की तुम्ही जे कराल ते सत्य हे जेव्हा या हृदयामध्ये कोरलं जाईल ना, तेव्हाच खरा सत्संग घडेल. प्रत्येकजण पोटाला खायला मिळावं म्हणून खटपट करत असतो, परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळतं का? नाही ना. म्हणून सांगायचं कारण असं की जर आपण विषयांकरता इतके झटतो, तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला का नकोत बरं? कधीतरी विचार करायला हवा. एखाद्या दारूबाजाप्रमाणे विषयी मनुष्य वागत असतो, त्याला सर्व काही कळतं, पण वळतं का बरं? एकीकडे स्वतःला तो परमात्म्याचा अंश समजतो आणि दुसरीकडे विषयाच्या आहारी जातो. खरोखर भक्तीशिवाय सर्व काही वाया आहे. संतांजवळ राहावं, भक्तीचं साधन करावं, आपल्याला काही करायला उरलं आहे ना असं जे वाटतं ना, ते न वाटू लागलं म्हणजे साधनामध्ये प्रगती झालं म्हणून समजावं. म्हणजे भगवंताची भक्ती घडायला गुरुसेवा हे मुख्य साधन आहे. एका गावामध्ये बघा, लक्षात असू द्या, एका गावामध्ये एक वैद्य राहत होता. त्या वैद्याला कोणाला काय रोग झाला ना हे तोंडावरून समजत असे. त्याने एक दिवस एका मनुष्याला आपल्या घरावरून जाताना पाहिलं आणि त्याला आत बोलावलं. वैद्याने त्या माणसाला सांगितलं, तुला एक भारी रोग झालेला आहे, मग मी सांगतो की औषध घे आणि मी सांगेल तसं तू पथ्य पाळ, म्हणजे तुझा रोग बरा होईल. वैद्याने सांगितलेलं औषध आणि पथ्य मनुष्यानं पाळले नसते तर त्या वैद्याचं काही नुकसान होतं का बरं? त्याप्रमाणे संत लोक असतात ना, जे आपल्याला करायला सांगतात, त्यात त्यांना स्वतःला काही मिळवायचं असतं का? आपल्याला गुरु सांगत असतात, त्यांचं ऐकल्यानं आपलाच फायदा होत असतो ना. ते आपल्याला बहुरोग झाला आहे असं सांगतात आणि त्याकरता सत्संग करा, नामामध्ये राहा म्हणूनच सांगत असतात ना. ते जे काही सांगतात ते स्वतः अनुभव घेऊन सांगत असतात. म्हणून शिकावे असे ज्याच्या मनात येतं तो शिष्य, आणि जो शिकवतो ना तो गुरु आहे. मला काही कळत नाही असं ज्याला वाटतं ना, तोच गुरु करेल. मी राम राम म्हणतो, वाईट मार्गाने जात नाही, मग गुरु कशाला हवा बरं? असं काही जर म्हणतात ना, मी केलं ही जाणीवाड येते. म्हणूनच सद्गुरूंची आवश्यकताच आहे ना. सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर नाही पडला का? बघा, अभिमान गेल्याशिवाय राम भेटणार नाही. आणि देवाजवळ तरी नामदेवाचा अभिमान नाही गेला, म्हणून भगवंताची त्याला गुरु कर म्हणून सांगितलं ना. म्हणून
अहंकार जाण्यासाठी साधनच करावं लागतं आणि ते साधन गुरु सांगतात. म्हणून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागलं म्हणजे आपलं हित होतं. म्हणून हे ब्रह्म काही कुठे शोधायला जावं लागत नाही, ते आपल्या जवळच आहे. पण ते दुसऱ्यांना आपल्याला दाखवावं लागतं. हे काम सद्गुरूच करत असतात ना. श्रीकृष्ण प्रत्यक्ष परब्रह्म अवतार घेऊन वासुदेवाच्या पोटी आले, परंतु वासुदेव त्यांना आपला मुलगा समजत होते. तोपर्यंत प्रत्यक्ष परमात्मा घरी असून सुद्धा ओळख पटली नाही. तेच नारदांनी जेव्हा सांगितलं ना की श्रीकृष्णाला आपला मुलगा न समजता तो परब्रह्म आहे असं समजा, म्हणजे तुमचे हित होईल, तेव्हा खरी ओळख पटली. आणि तसंच राम अवतारी असूनही वशिष्ठांनी जेव्हा सांगितलं ना तूच प्रत्यक्ष परब्रह्म आहेस, तेव्हाच त्याला ते ज्ञान झालं ना. आता हे जरी केवळ आपल्याला दाखवण्याकरता असलं तरी त्याचा अर्थ असा आहे की गुरुने दाखवल्याशिवाय परमात्मा मनुष्याला कधीच भेटत नाही. गुरु तरी काय सांगतात? नामस्मरण हे साधन म्हणून सांगतात. म्हणजे हे नाम दिसायला जितके सोपे तितकेच करायला कठीण आहे. ते कठीण आहे म्हणून सोडून देऊ नये आणि आपण देवाला शरण जाऊन साधन करायला लागावं ना. म्हणजे ते करायला तो परमात्मा शक्ती देतो. संत आपल्या आनंदामध्ये राहून सुद्धा इतर लोकांप्रमाणे वागत असतात. तुकारामांनी अशा स्थितीमध्ये राहून लोकांना सन्मार्ग दाखवला ना. म्हणजे समर्थांनीही ही स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेलं. आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही. म्हणूनच ज्यांनी तो आनंद पाहिला आहे सदैव त्या आनंदामध्ये राहतात. त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणं हेच श्रेयस्कर आहे. म्हणजेच गुरु आज्ञाप्रमाणे वागावं. आपल्याला आपल्या वाट्याला काही भेटो किंवा नाही भेटो, पण त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण आपलं हित करावं. त्याप्रमाणे गुरूंच्या वचनावर विश्वास ठेवून आपण नेहमी त्यांच्या मताप्रमाणे वागावं. आपलं त्यामध्ये हितच होईल ना. समर्थांनी सांगितलेलं आहे, अपरिचित ठिकाणी जाताना जसा मार्ग विचारावा लागतो, खात्री करून घ्यावी लागते. म्हणून आग्रह घ्यावा की ज्ञानेश्वर रामदास स्वामीसारखे सिद्ध अवतार झाले, पण त्यांना देखील गुरु करावा लागला. मग आपल्याला गुरुची किती जरुरी असेल बरं. आपण गुरुने सांगितलेलं आचरण करत राहिल्यास आपणास वरचा पल्ला गाठता येतो. म्हणून गुरुशिवाय कर्म राहिल्यास पदरी फळं पडत नाही. गुरु साक्षात परब्रह्मच आहेत ना. आपण रोज म्हणतो ना, पण तसं वागत नाही बरं. तेव्हा आपला परमार्थ केवळ बोलका नसावा, कृतीचा असावा. आपले कर्म करताना सद्गुणी दिलेले नाम निष्ठेनं घ्यावं. ते नाम त्यांनी आपलं पुण्यकर्म आणि आध्यात्मिक शक्तीनं सिद्ध केलेलं असतं ना. म्हणून कोणतेही कर्म करण्यापूर्वी ते मनोमन सद्गुरूंच्या कानावर घालावं. त्यामुळं परिणामाच्या सुखदुःखांची धार बोतट होईल. बघा, आता पंढरपूरला जायचं असेल तर वाट चालू लागलं पाहिजे. मग वाटेत कोणीतरी वाट दाखवणारा भेटतोच ना. निदान त्या रस्त्याला पाट्या तरी दिसतात. जिथे 2 वाटा फुटतात तिथे एक पंढरपूरची आणि एक गोंदवळ्याची पाटी असते. तेथे साधनात राहून जिथे त्या 2 वाटा फुटतात ना तिथपर्यंत म्हणजे तिथे गुरु उभाच आहे. पण उगीच काही न करता पुढे काय आहे हे विचारण्यानं काय होणार बरं. बघा, आम्ही परमार्थ मार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही, मग आपल्याला वाटाड्या कसा भेटणार बरं. म्हणून परमार्थ मार्गावर गुरु खास भेटेलच. म्हणूनच रामाचे अखंड स्मरण करून परमार्थाला लागूया. व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतो. तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असं म्हणून कसं चालेल बरं. प्रपंचामध्ये सुख दुःख झालं ना, समाधान मिळालं नाही
तर मग आपण खरे सुख कुठे आहे आणि ते मला कोण दाखवील, अशी ज्याची तळमळ लागेल ना, तोच गुरु करेल. म्हणजे प्रपंच आम्हाला कडू वाटला तर शिष्य होण्यामध्ये प्रश्न. म्हणजे सद्गुरूंची कामगिरी कोणती बरं? आरशावर धूळ पडलेली असते, ती बाजूला सारायला सद्गुरू लागतात. म्हणजे आपलं चुकतं कुठे? सद्गुरू सांगतात, सद्गुरू आपल्याला मार्गाला लावतात. स्वप्नामध्ये तळावात पडला म्हणून ओरडू लागला, तोच जागा झाल्यावर ओरडायचा थांबला. म्हणजे सद्गुरू जागे करण्याचं काम करतात. मला करायचं काही उरलं नाही असं ज्यानं म्हटलं ना, त्यानं सद्गुरू खरोखर केला असं म्हणावं. एखादा सुख वस्तू गृहस्थ मी स्वस्त आहे असं म्हणतो, पण ते काही खरं नाही. पण जोवर गिरक्या मारते तोपर्यंत तो स्वस्त आहे असं नाही म्हणता येणार. एक बाप आपल्या मुलाला पोहायला शिकवत असतो ना, बघा, बापाने मुलाला पहिल्या प्रथम घोट्या इतक्या पाण्यामध्ये आणलं, नंतर ढोपरा इतक्या पाण्यामध्ये आणलं, नंतर आणखी पुढे आणलं, आणि एक दिवस त्यानं मुलाला पाण्यात खेचून घेतलं. म्हणजे त्याचं प्रमाण आपले गुरु आपल्याला परमार्थ शिकवत असतात. आपण पाण्यात उतरलं मात्र पाहिजे. पण आपण पाण्यात उतरण्या अगोदरच आपल्या जीवनामध्ये भरपूर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. म्हणून एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडलेली होती. ती काढण्याकरता मी आत उडी मारतो असं तो म्हणू लागला. त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला, तू असं करू नकोस, आत पडून बुडून जाशील. तरी पण तो ऐके ना. एवढ्यात त्याचा बाप तिथे येतो. त्यानं मुलाला पुष्कळ सांगून पाहिलं, पण तो अजिबात ऐके ना. मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि देऊन घरात नेलं. आता मुलाला मारलं म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का? एकुलता एक मुलगा नवस करून झालेला, त्याला जाऊ दिलं असतं तर काय झालं असतं बरं, असं म्हणाल ना. म्हणजे तर मग गुरु तरी काय करीत असतो बरं? आपण विषय मागत असतो, ते दिले तर आपण त्यात बुडू मरू हे त्याला माहीत असतं. म्हणून तो आपल्याला त्यातून वाचवण्यासाठी 4 गोष्टी सांगून पाहतो. आपण तेही न ऐकलं तर तो आपली आपत्ती वगैरे आणून धाक दाखवतो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढीतच असतो. आपण चांगले शिकलेले सवरलेले आहेत ना, त्या मुळाप्रमाणे अज्ञात नसून चांगले वयस्कर तरीसुद्धा आपल्याला विषयामध्ये उडी घ्यावीशी वाटते. म्हणजे गुरुने सांगितलेलं लग्न करू नकोस, तर आपण कधी लग्न होईल म्हणून त्याच्या पाठीमागे लागत असतो. आपण शेवटी त्या गुरुला समजत नाही असं म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते. सध्या दिसतं ना, तेच सुख आपण खरे मानत असतो. पण अंतिम सुख काय आहे हे गुरुलाच कळत असतं ना. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करत असतो. म्हणून गुरु आपल्याला विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हे प्रत्यक्ष दाखवतात. म्हणून गुरु जे सांगतात ना तसं वागणं त्याच्यात आपलं हित असतं. कुठेतरी आपलं प्रेम असावं, कुणाला तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा, आपण त्याचं होऊन राहावं अशी नेहमी इच्छा धरावी ना. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचामध्ये सुख मिळवण्यासाठी धडपड करतो, तितकीच सर्व अपेक्षा जर भगवंताकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही. आता हे पहा, रथ आहे खरा, पण जर त्याला सारथी म्हणजे चालवणारा नसेल तर रथ कुठेतरी जाईल ना. केवळ गाडी माझी आहे म्हणून ती मालकाला चालवता येणार नाही. साधी बैलगाडीसुद्धा चालवता येणार नाही. आपला देह आहे ना, देह मनुष्य आपल्याला मनाने चालवतो आणि खड्ड्यांमध्ये पडतो. सद्गुरू ही गाडी वाहनाचे काम करतात आणि आपल्या देहरूपी गाडीला योग्य रस्त्याबरोबर नेतात. आपण नेहमी भगवंताच्या अनुसंधानामध्ये मग्न असावं, गाडी वाडावर विश्वास ठेवून निर्धास्त असावं.
मग कसलाच धोका उरणार नाही. आपल्या नशिबात जेवढं मिळायचं असेल ना तेवढंच आपल्याला मिळणार आहे. अशी वृत्ती बनून आपले हवे पण कमी होईल. मनाची ही वृत्ती झाली ना की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असं आपल्याला वाटू लागेल. असं वाटू लागलं ना की समाधान घरी चालत येईल. मग हे सर्व होण्यासाठी आपल्याला अंतःकरणाची शुद्धता हा पाया आहे. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना की आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत म्हणजे देह आहे तोपर्यंत काळजी करेल, पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे. त्याला देह नसला ना तरी तो नाही असं समजू नका. तुम्ही दुश्चिंत झाला म्हणजे तो दुश्चिंत होतो. तुम्ही केव्हाही दुश्चिंत होऊ नका. ज्यानं जगाची आस टाकली ना त्याचे तेज पडणार हे तुम्ही लक्षात ठेवावं. एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच येतात त्याचप्रमाणे आपण प्रपंचामध्ये पडलो ना की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच. कारण परमार्थामध्ये भगवंताची गरज असतेच ना. ही भगवंताची गरज आहे ना. सद्गुरू त्याचं नाम देऊन भागवतात. आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेनं घेणं आवश्यक असतं. अशा रीतीनं नामामध्ये अखंड राहिलं तर परमार्थ साधतो आणि भगवंताची गरज भासते. म्हणजे प्रपंचात समाधान मिळतं आणि जन्माला आल्याचं सार्थकी होतं. म्हणजे गुरुवर विश्वास ठेवून चिकाटीने आवडीने नाम घ्यावं. एकदा असं झालं की एका साधूकडे चोरांनी चोरी केली. ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिलं. तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला. हे त्याचं करणं गुरुला समजलं. तेव्हा त्या चोरांना आणून गुरुने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातलं आणि त्यांना पंचपक्वान्नांचं भोजन दिलं. हे असं काय करता म्हणून शिष्यांनी गुरुला विचारलं. तेव्हा त्या शिष्यांनी सांगितलं, तुम्ही तरी काय करता हे बरं? सर्वच जण देवाच्या घरी चोरी करत आहेत. कारण आपल्याला त्याने हा देह दिला तो देवाची प्राप्ती करून घेण्याकरता म्हणून दिला. परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरत आहोत. बघा, म्हणून विषयामध्ये आहे ना आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी. म्हणून भगवंत आपलासा करून घेण्याचा प्रयत्न करावा. अभिमान सोडून जरासा प्रयत्न चालू ठेवला ना तर सद्गुरु कृपा झाल्याशिवाय राहत नाही. अमुक एक साधन करीत जा म्हणून सद्गुरूंनी सांगितलं, पण आपण ते अट्टाहासानं करू लागलो. पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले तर भगवंताचे प्रेम येणार कसं बरं? 4-5 वर्ष खूप कष्ट केले, विषय बाजूला ठेवले, पण अजून कसा अनुभव येत नाही असे आपण म्हणू लागलो तर साधनाचा जोर कमी होतो आणि निष्ठा घसरायला लागते. विश्वास कमी होतो. जे काही होणार ना ते सद्गुरूंच्याच कृपेने होणार, त्यांच्याच इच्छेने होणार, त्याच्याच प्रेरणेने होतं. अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे. साधनानं प्रेम तो भगवंतच देतो हे आपण विसरून जातो. पण आपण पूर्वी काही साधन करत नव्हतो ते आता करू लागलो. असा साधनाबद्दलचा अभिमान बाळगू लागलो तर काय उपयोग बरं? म्हणजे आपण जो परमार्थ करतो तो परमार्थ आपल्यासाठीच करतो ना की देवासाठी करतो बरं? 90% लोक असं समजतात की मी देवावर उपकार करतो, देवाचं हे नामस्मरण करतो ना ते देवासाठी मी करतो. म्हणजे देवाला गरज आहे का नामस्मरणाची की तुम्हाला गरज आहे? हे जोपर्यंत मनुष्याला कळत नाही ना तोपर्यंत तुमच्या प्रश्नांची सुद्धा उत्तरं मिळणार नाही. म्हणजे गुरुच्या इच्छेप्रमाणे आपण वागलो म्हणजेच माझी इच्छा नाहीशीच नाही झाली का यामध्ये हा प्रश्न निर्माण होतो ना. यामध्ये अभिमान अनायासने रचला जातो. मीपणा टाकल्याशिवाय गुरु आज्ञा नाही पाळता येत. म्हणून गुरु आज्ञाचं प्रमाण मानून माझी इच्छा मी दाबू लागलो तरीसुद्धा ती आपले डोके मधून काढतेच. पण तिला एकदा कळालं ना की मी त्या इच्छेचं ऐकत नाही की मग ती इच्छा हळूहळू कमी होते.
म्हणजे देह अर्पण करण्यापर्यंत मजल आली तरी गुरु आज्ञा मोडू नये. देहातीत व्हायला म्हणजे गुरु आज्ञेप्रमाणे वागणं, यात परत दुसरं काय आहे बरं. मी देही नाही असं म्हणत राहिला तर माणूस केव्हा तरी देहातीत होईल. म्हणून सरकारी नोकर आहे ना, तो वरिष्ठांच्या हुकमाप्रमाणे चालत असल्यानं त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी कसलीही येत नाही, म्हणजे कर्तेपणाही त्याला शिवत नाही. त्याप्रमाणे गुरुवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेमध्ये राहावं. लाभ हानी देव जाणे, जबाबदारी गुरुवर सोडून द्यावी. तोच हे साधन करवीत असल्यानं कर्तेपणही त्याच्यावरच असणार. त्याच्याही पुढे म्हणजे जे जे काही घडतं ना ते सर्व त्याच्याच इच्छेने त्याच्या सत्तेने घडतं. अशी दृढ भावना असली ना म्हणजे कर्तेपण सोडून अजिबात मोकळे होता येतं. असं झालं म्हणजे जे जे आपल्या हातून घडतं ती त्याचीच सेवा होते. म्हणजे मुख्य गोष्ट की परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे, आपण त्याच्यामध्ये आहोत, आपण तोच आहोत, अशी दृढ भावना पाहिजे. यांच्या मधली पायरी म्हणजे परमार्थाच्या नजरेखाली तो पाहत असताना आपण सर्व कर्म करत आहोत अशी जाणीव असणं आवश्यक आहे. यामुळं अभिमान सर्वस्वी जरी न गळला तरी आपल्या हातून वाईट कृत्य तरी घडायची नाही. म्हणून भगवंतावर विश्वास ठेवा, भगवंतावर श्रद्धा ठेवा. तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.